नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे लहान मुलांच्या आवडीचे व्हेज सँडविच। लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी अगदी झटपट तयार होणारे टेस्टी सँडविच तुम्ही बनवून दिले तर लहान मुलांना खूप आवडेल। चला तर झटपट तयार होणारे व्हेज सँडविच बनवूया। सँडविच बनवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅन थोडासा गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचे जिरे घालायचे। जिरे तडतडले की अगदी बारीक चिरलेली एक हिरवी मिरची घालायची। मिरची व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा व्यवस्थित परतल्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर आलं लसणाची पेस्ट घालायची। मी ते आलं लसूण पेस्ट वापरली नाही। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायचे। हळद घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। सुरुवातीला हिरवी मिरची देखील घातलेली आहे, त्यामुळे तिखट घालताना थोडंसं कमीच घालायचं आहे। तसेच हे सँडविच जर लहान मुलांसाठीच बनवत असाल तर अगदी कमी तिखट घालायचं आहे। लाल तिखट घातल्यानंतर थोडंसं परतायचं आहे। त्यानंतर 1 चमचा धनेपूड घालायचे। थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत ते घालायचे। आता बटाटा देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, सगळीकडे मसाले लागले पाहिजेत। आता बटाटा देखील व्यवस्थित परतून झालेला आहे। यामध्ये बारीक चिरलेले एक गाजर घालायचं आहे। तसेच 1 वाटी अगदी बारीक चिरलेला कोबी घालायचा आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घ्यायचे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून भाज्या अगदी मिनिटभर परतायच्या आहेत, जास्त परतायच्या नाहीत, कारण नंतर सँडविचमध्ये देखील भाज्या शेकल्या जातात। तसेच सँडविचमध्ये थोड्याशा क्रंची भाज्या चांगल्या लागतात। आता सँडविचमध्ये घालण्यासाठी भाजी तयार झालेली आहे। ही भाजी आता थंड करून घेऊया। आता भाजी थंड झालेली आहे। सँडविच बनवण्यासाठी इथे मी ब्रेडच्या स्लाइस घेतलेले आहेत। आता सँडविच बनवायला घेऊया। त्यासाठी सुरुवातीला एक ब्रेडची स्लाइस घ्यायची आहे। त्यावर तुम्हाला किती तिखट आहे त्यानुसार शेजवान चटणी घालायचे। तसेच आवडीनुसार टोमॅटो सॉस देखील घालायचा आहे आणि ब्रेडच्या स्लाइसला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यावर चीज स्लाइस ठेवायचे। या ठिकाणी तुम्ही चीज स्प्रेड देखील वापरू शकता। तसेच चीज क्यूब असेल तर तो देखील खिसून वापरू शकता। चीज स्लाइस ठेवल्यानंतर आपण बनवून घेतलेली भाजी घालायची। भाजी घालत असताना व्यवस्थित दाबून घ्यायचे, म्हणजे सँडविचमधून बाहेर येणार नाही। भाजी व्यवस्थित दाबून भरल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एक चीजची स्लाइस ठेवायची आहे। आता वर ठेवण्यासाठी अजून एक ब्रेडची स्लाइस घ्यायची। ब्रेडच्या स्लाइसला थोडंसं टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी देखील लावायची आणि व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता ही ब्रेडची स्लाइस सँडविचच्या वरच्या बाजूला ठेवायची आहे। ज्या बाजूला टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी लावलेली आहे ती बाजू आतल्या साईडला करायची आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। आता सँडविचला वरच्या बाजूने थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी बटर किंवा तेलाचा वापर देखील करू शकता। आता सँडविच टोस्ट करण्यासाठी माझ्याकडे हा टोस्टर आहे। याला आतल्या साईडने मी तेल लावलेलं आहे। त्याच्यावरती हे बनवलेलं सँडविच ठेवायचं आहे आणि बंद करून घ्यायचं आहे। सँडविच टोस्ट करण्यासाठी टोस्टर गॅसवरती ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम ही लो करायची, नाहीतर सँडविच वरून करपतं। मंद गॅसवरती अगदी सोनेरी कलरवरती सँडविच टोस्ट करून घ्यायचं आहे। एका बाजूला साधारण 1 ते 1.5 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे। पुन्हा दुसरी बाजू पलटायचे। दुसऱ्या बाजूने देखील सँडविच फक्त 1 ते 1.5 मिनिट टोस्ट करून घ्यायचं आहे। आता चेक करून बघायचं आहे दोन्ही बाजूंनी सँडविच व्यवस्थित टोस्ट झालं आहे का। तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित सँडविच टोस्ट झालेलं आहे। आता सर्व करूया। इथे मी 2 सँडविच घेतलेले आहे। सँडविच सर्व करताना असं मधून कट करून घ्यायचं आहे। आतून सॉफ्ट आणि वरून क्रंची असं सँडविच तयार झालेलं आहे। हे सँडविच ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा असंही खाल्लं तरी छानच लागतं। तुम्ही देखील अशा प्रकारे सँडविच बनवून पहा। घरातील सर्वांना तसेच लहान मुलांना देखील खूप आवडेल। संध्याकाळच्या वेळी छोट्याशा भुकेसाठी तुम्ही हे सँडविच बनवू शकता। अगदी झटपट तयार होतं। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।